Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांनी हात झटकले. नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न. तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूनं धस काम करत आहेत. मात्र राजकारणामध्ये संवाद खुंटता कामा नये. मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार. संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना. वाल्मिक कराड सध्या याच जिल्हा कारागृहात. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो. मित्रपक्षाच्या नेत्यांना देखील शिस्त पाळायला सांगा. अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरे यांच्याकडून नाराजी व्यक्त. निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं. मात्र श्रीमंत महिलांनी देखील अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं. अजित पवारांची कबुली. तब्येत बिघडल्यानं अजित पवारांचे नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द. नाशिकच्या ओझर विमानतळावरून अजित पवार पुण्यासाठी रवाना. भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत. मोरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरं देखील विश्वास टाकतात. भास्कर जाधवांच्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण. राज्यातील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी आटला. निधीचा तुटवडा असल्यानं महाराष्ट्राची पंचायत व्यवस्था कोलमडल्याचं अहवालातून समोर. तर कर्नाटक सरकार ग्रामपंचायतींना निधी देण्यामध्ये अव्वल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गडकरी हजेरी लावणार. किल्ले शिवनेरीवर आजपासून शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 10 वाजता उद्घाटन सोहळा. 19 फेब्रुवारीपर्यंत 3 दिवस संस्कृती, कला, लोककला, परंपरा दाखवणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील डागडुजीसाठी न्यायालयाची परवानगी. सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस बंदोबस्तामध्ये डागडुजी करण्याचे आदेश. उजनी धरणामधून आज सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहराला पाणी सोडण्यात येणार. 1600 क्युसेकनं टप्प्याटप्प्यानं पाणीपुरवठा केला जाणार. धरणामध्ये सध्या 98 टीएमसी इतका पाणी साठा. नागपूरमध्ये जीबीएसचा आणखी एक रुग्ण आढळला. मध्य प्रदेशातील 7 वर्षीय मुलीवर उपचार सुरू. महिनाभरामध्ये जिल्ह्यामध्ये 10 जीबीएस रुग्णांची नोंद. तर राज्यातील मृतांची संख्या 6. जळगाव शहरामधील हवेची गुणवत्ता ढासळली. गुणवत्ता निर्देशांक 178 वर. वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण झाल्याचं समोर. तर शहरामधील वाढत्या तापमानामुळे गुणवत्ता निर्देशांक 200चा टप्पा गाठण्याचा अंदाज. नागपुरात बनावट दागिन्यांवर 73 लाखांचं कर्ज काढल्याचा प्रकार. सोनं तपासणीसाठी असलेल्या अधिकाऱ्यानंच 16 ग्राहकांची हातमिळवणी करून बनावट दागिन्यांवर कर्ज मिळवून दिलं. पाचपावली पोलिसांकडून आरोपी विरोधात निवडणुकीचा गुन्हा दाखल. यूपीआय ट्रान्झॅक्शन फेल झालं तर पैसे तात्काळ खात्यामध्ये जमा होणार. देशभरामध्ये ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली लागू. ऑनलाईन पेमेंट्स ॲप युजर्सना मोठा दिलासा. मध्य कोकण रेल्वे मार्गे महाकुंभसाठी विशेष गाड्या. प्रवासी सुविधा, गर्दी व्यवस्थापन उपाययोजना. मध्य रेल्वेकडून महाकुंभसाठी 42 विशेष रेल्वेचं नियोजन. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा 18 फेब्रुवारीला शपथविधी. आज आमदारांच्या बैठकीतील विधिमंडळ नेता ठरवला जाणार. विधिमंडळ नेता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री असणार, सूत्रांची माहिती. रणवीर अलाहाबादियाला राष्ट्रीय महिला आयोगाचं समन्स. रणवीर अलाहाबादिया, समय रैनाला आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश. राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. 10 सेकंदाच्या आसपास भूकंपाचे धक्के. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. Cancer Healer Center, a new beginning.